नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 23 जानेवारी 2026. अमेरिकेत बऱ्याचशा पूर्व भागातील राज्यात विंटर स्टॉर्म वॉर्निंग जाहीर केलेली आहे. म्हणजे टेम्परेचर्स खूप कमी होणार आहेत आणि वादळी वारे येणार आहेत. आता जानेवारी आहे, म्हणजे ऑफकोर्स विंटर आहे. त्यामुळे मी मिशिगन या राज्यात राहतो. तर इथे गेले 2-3 दिवस खूप कमी टेम्परेचर आहे, म्हणजे -20, -30. तुम्ही बघू शकता बाहेर ऊन आहे आणि बर्फ पडलाय. तरीही आज -30 डिग्री टेम्परेचर आहे आत्ता बाहेर. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की विंटर स्टॉर्ममध्ये किंवा एवढ्या कमी टेम्परेचरमध्ये सुद्धा इथे कसं काय जीवन चालू असतं. तर काल जेव्हा बर्फ पडत होता तेव्हा इथे खाली समोर इथे खाली मुलं खेळत होती. तर लहान मुलांना खूप मस्त असतं बर्फात खेळायला, त्यांना खूप आवडतं, मजा करतात, बर्फाचे किल्ले करतात किंवा टनल बनवतात किंवा इग्लू इग्लू म्हणजे ती बर्फाची घरं बनवतात किंवा असं इन जनरल एकमेकांवर बर्फ फेकून त्यांचे खेळ चालू असतात. मजा असते इथे मुलांना. तर आता मी घराबाहेर पडलोय. मी 2 जॅकेट घातली आहेत वर. एक आहे थंडीचं आणि हे वाऱ्याचं जॅकेट आणि कानटोपी आहे, ग्लोव्ज आहेत, सगळं आहे. काल जास्त बर्फ नाही पडला, त्यामुळे गाडीवर वगैरे किंवा असं साचला नाही आहे जास्त बर्फ. तरी पण इथे बराच आहे बघ बाजूला, तिथे कोपऱ्यात बरंच आहे. त्या गाडीवर साधारण 1 फूटभर बर्फ आहे, त्या बाजूच्या गाडीवर पण. कारण त्यांनी अं, गाड्या नाही केल्या, काय म्हणतात, साफ नाही केल्या काल, बर्फ नाही काढला. ते माझ्या गाडीवर जास्त नाहीये. हा फक्त कालच्या दिवसात जेवढा पडला तेवढाच आहे इथे, जास्त नाहीये. आणि काल खूपच कमी टेम्परेचर असल्यामुळे काचेला बर्फाचा चिकटून राहतो, तो निघत नाही लगेच. त्यामुळे जरा वेळ गाडी गरम करायला लागते आणि नंतर तो खरवडून काढायला लागतो बर्फ. तर ही जी मागची बाजू आहे ब्रशची, आणि तसा खरवडून काढायचा. बाहेर तर खूपच जास्त थंड आहे. मी जवळपास 5 मिनिटं बाहेर होतो, बर्फ बाजूला करत. जे आता चेहरा ओपन आहे फक्त माझा, बाकी सगळं कव्हर्ड आहे. चेहरा असा गोठल्यासारखं वाटायला लागलं, म्हणून सगळा बर्फ नाही बाजूला केला, जेवढा दिसण्यासाठी गरजेचं आहे तेवढाच बाजूला केला. तरी आज खूपच चांगले रस्ते आहेत आणि खूपच चांगली व्हिजिबिलिटी वगैरे आहे. कारण काल रात्री नंतर स्नो पडला नाही, त्यामुळे आणि सूर्य आता दिसतोय. जवळपास 10 दिवस झाले सूर्य नव्हता. 10 दिवसांनी मी सूर्य बघतोय. त्यामुळे आजची परिस्थिती चांगली आहे, त्यामुळे ड्रायव्हिंग मध्ये काही प्रॉब्लेम नसणार. पण मी तुम्हाला काही कालच्या क्लिप्स दाखवतो. काल किती वाईट परिस्थिती होती, काहीच विजिबिलिटी नव्हती किंवा अम, अगदी 10 फुटापर्यंत वर समोर काय ते दिसत नव्हतं. रस्त्यावर सगळा बर्फ होता. आता सुखे रस्ते आहेत, पण जेव्हा बर्फ पडत असतो तेव्हा ओले असतात रस्ते, त्यामुळे जास्त अजून गाडी घसरण्याचे चान्सेस असतात. आता मी एका सिग्नलला थांबलोय आणि थोडासा चढ आहे इथे आणि खाली बर्फ आहे, त्यामुळे बघूया काय होतं. हे बघा गाडी.
कळलं असेल आवाजावरून, तर गाडी स्लिप झाली, कारण घसरड्या सरफेसवरून चढ हा कठीण असतो, त्यामुळे गाडी चढली नाही लगेच. तर हे कॉमन असतं इथे, त्यामुळे अंतर ठेवायचं गाड्यांमध्ये, कारण ती गाडी घसरून मागे पण येऊ शकते. मी एवढं तोऱ्यात म्हटलं होतं की एवढी थंडी असेल, असं असेल, तरी लोक येतात कन्स्ट्रक्शन साईटवर किंवा कोणी दांडी नाही मारत, आणि इथे मला तीन चारच गाड्या दिसत आहेत. नेहमी हा पार्किंग लॉट पूर्ण भरलेला असतो. आता बघा, इथे माझी गाडी आहे, ही गाडी आहे आणि ती एक गाडी आहे. बाकी काहीच नाही आहे आसपास. कोणीच नाही आलंय वाटतं आज. ते बघा, कोणीच नाहीये. तिथे अजून एक माणूस आहे. माझं जे काम आहे ते काम पूर्ण होण्यासाठी अजून 2 माणसांची गरज आहे. तर ते आलेत का बघूया, नाही तर आपल्याला परत जायला लागेल घरी. एवढं तोरात म्हटलं मी, काय लोक हे करत असं करत नाहीत, दांड्या नाही मारत. बघा इथे, इथले लोक पण दांड्या मारतात. बाहेर थंडी आहे, बर्फ पडतो, हे ते असली कारण देऊन. ते बघा, ती व्यक्ती कुत्र्याला फिरायला घेऊन आलेली आहे. त्या व्यक्तीचा पाठलाग करूया आपण. ते बघा, ती व्यक्ती तिथे पळते, ती कुत्र्याला फिरायला घेऊन आले. त्या कुत्र्यांना याच्यात कुत्रे थंडीत घरात बसून असतात पूर्ण वेळ, त्यामुळे त्यांना कंटाळा येतो, त्यामुळे असे कुत्र्याचे मालक त्यांना फिरायला घेऊन येतात. तिथे दुकान आहेत बाजूला. इकडे बघा काय आहे ते परिस्थिती. हा सगळा पार्किंग लॉटचा बर्फ त्यांनी बाजूला करून इथे लावलाय, आणि तो साधारण 8 ते 10 फूट उंच आहे ते. त्यामुळे डेंजर. तर तिथून 5 मिनिटं चालत जायला लागेल मला. ते जवळ जातो आणि लेक दाखवतो. लेक फ्रीज झालंय पूर्ण भरून. दिसलं मला तिथून ड्राईव्ह करताना. ते जवळ जाऊन दाखवत होतं तुम्हाला. तर आमच्या शहरात स्नोमेल्ट सिस्टीम असते, म्हणजे जे साईड वॉक असतात असे, त्याच्या खाली सिंथेटिक मटेरियलच्या ट्यूब्स असतात, त्याच्यातून गरम पाणी सर्क्युलेट करतात. ते खाली गरम पाणी असल्यामुळे वरचा सरफेसवरचा जो बर्फ असतो तो वितळतो. त्याला स्नोमेल्ट सिस्टीम म्हणतात. तर तिथे बऱ्याच बऱ्याच ठिकाणी नसते, पण जे श्रीमंत शहरं असतात ना साधारण, त्या सिटीकडे जास्त फंड्स असतात, ते असे स्नोमेल्ट सिस्टीम लावतात. तर इथे स्नोमेल्ट सिस्टीम असल्यामुळे आपल्या साईडवॉकवर अजिबातच बर्फ नाहीये, तो सगळा वितळून जातो. आणि थोडंफार जे काही उरेल त्याच्यासाठी ते सॉल्ट टाकतात. सॉल्ट म्हणजे दाखवतो तुम्हाला, हे जे खडे दिसतात असे, ते त्याला सॉल्ट म्हणतात. ते कॅल्शियम किंवा कॉपरचं सॉल्ट्स असतात. तिथे पुढे पण आहे, बरंच आहे. तर त्यामुळे जो काही अजून बर्फ असेल तो पण वितळून जातो, थोडाफार उरलेला. सॉल्ट तर बऱ्या सगळीकडे असतं, रस्त्यावर पण टाकतात सॉल्ट. तर आता मी लेकच्या जवळ आलेलो आहे. ते बघा, ते समोर लेक आहे, पूर्ण फ्रीज झालंय, आणि तिथे लोक चालतायत त्याच्यावर. इथून दिसणार नाही एवढं, जवळ जायला लागेल. जबरदस्त एकदम, हॉकी खेळतात वाटतं ते. अरे बघा, माझ्या मागे हे लेक आहे, तलाव आहे.
नेहमी इथे लोक कायाकिंग करतात किंवा स्विमिंग करतात किंवा इतर ॲक्टिव्हिटीज करतात, बोटिंग करतात. पण आत्ता बघा हे पूर्ण फ्रीज झालेलं आहे. कोणी सांगू पण शकत नाही की हे लेक आहे. दूरवर काही मुलं हॉकी खेळत आहेत आणि हे ते लेक कसलं जबरदस्त आहे. तर हे कसं वाटलं मला लगेच कमेंट करून सांगा. तुम्ही असं बघितलं आहे का आधी फ्रीज झालेलं लेक? आता मी चालणार तर नाही याच्यावरून कारण हे घसरलं असणार आणि थोडं डेंजर आहे चालणं. पण इथे तुम्ही बघू शकता पूर्ण सगळं बर्फाची लादी तयार झाली आहे आणि तिकडे पलीकडे जी घरं दिसत आहेत किंवा झाडं दिसत आहेत अगदी पलीकडे तिथपर्यंत लेक आहे. जसं बऱ्यापैकी मोठं लेक आहे हे. इथे दिसत आहेत मला काही कोणतरी खाली जाऊन असं फिरून तिथून पलीकडून वर आलेलं आहे. आपण पुढे जाऊन बघूया अजून काय आपल्याला वेगळं दिसतंय का. इथे तळ्याच्या काठी अशी एक छोटीशी बसायला जागा आहे. इथे खाली तळं. इथे बघा 8 ते 10 इंचाचा बर्फ आहे हा वर आणि खाली तर पूर्ण बर्फाची लादी तयार झालेली आहे तळ्यात. आणि तिकडे ती मुलं खेळत आहेत दूरवर. जबरदस्त एकदम जबरदस्त. आता माझा चेहरा उघडा असल्यामुळे चेहरा म्हणजे ही त्वचा उघडी असल्यामुळे थोडं वाटतंय मला, थंड वाटायला लागलं आहे. नाकाच्या संवेदना ह्या होतात कमी होऊन जातात अगदी. त्यामुळे जास्त वेळ मी बाहेर नाही राहणार. पण हे शेवटचं एकदा परत दाखवतो तुम्हाला. तळं 360 फिरून दाखवतो. हे पार्क आहे, इथे मुलं खेळतात नेहमी. हे तळं आहे आपलं लेक, रीड्स लेक असं नाव आहे या तळ्याचं. बऱ्यापैकी मोठं आहे. कडेला फ्रीज झालं असेल आणि मध्ये पाणी असेल असं काही नाही आहे. पूर्ण सेम बर्फाची लादी आहे पूर्ण लेकवर. बहुतेक आपण चालू शकतो याच्यावर कारण दिसते ही खूप जाड लादी दिसते आहे. पण आत्ता आपल्याकडे वेळ तर आहे तसा थोडाफार माझ्याकडे, पण आपली कपॅसिटी नाही तेवढी कारण खूपच थंड आहे. तर कसं वाटलं हे मला परत कमेंट करून सांगा. आता मी परत जातो गाडीकडे आणि आपण ती नदी बघूया. इथे खाली लेककडे जायला आणि वर यायला ज्या पायऱ्या आहेत ना इथे ते कळत पण नाही आहे पायरी कुठे आहे आणि बर्फ कुठे आहे. हे बघा इथे पण पायरी आहे, अजिबात कळत नाही, काहीच अंदाज नाही येते. आपण रँडमली असं बघायचं, फर्म वाटलं तर चढायचं त्याच्यावर. तर इथे बघा ही कळा आहे, इथे पायरी आहे, काय कळत नाही. आता इथे मोठा उतार आहे, त्या उतारावरनं बघू शकतो आपण पूर्ण समोरचं दिसतं सगळं. तर या उतारावर बऱ्यापैकी ते स्नो क्लिअर करतात आणि सॉल्ट वगैरे टाकतात जेणेकरून गाड्या घसरणार नाही तिकडे ते उतरताना किंवा चढताना. पण आता आपण बघूया आता काय परिस्थिती आहे इथे. तसं काही नाहीये प्रॉब्लेम, त्यांनी बऱ्यापैकी बर्फ बाजूला केलाय. तर तुम्हाला नदीचं ड्रोन शॉट कसं वाटलं ते सांगा मला कमेंट करून. तिथे एक असं काय म्हणतात डॅम सारखं बांधलेलं आहे तिथे. तर त्याच्या वरचा भाग पूर्ण गोठलेला होता आणि त्याच्यावर बर्फाची लादी होती आणि फक्त जे पाणी म्हणजे लिक्विड पाणी आहे, पाणी पाणी न गोठलेलं ते खाली वाहत होतं. एकदम मस्त वेगळंच होतं यावेळी. असं कधीच बघितलं नव्हतं मी की एक भाग पूर्ण गोठला आणि एक भाग अजिबात गोठला नाहीये असा.
मस्त होतं. कसं वाटलं मला सांगा कमेंट करून. तर हा व्हिडिओ इथेच संपवतो. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? इथलं बर्फातलं हे शहर कसं वाटलं आणि थंडी कशी वाटली? हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर असे अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ मी बनवणार आहे आणि अपलोड करणार आहे. तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा कसे वाटले ते. आपण भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.